अगदी बरोबर बोलतेस. मी सुद्धा तुला पहिल्यांदाच बघतोय, पण अनेकाच्या तोंडून तुझी स्तुती मात्र ऐकलेली आहे. कशाबद्दल म्हणजे काय? तुझ्या वक्तृत्वाबद्दल आणि तुझ्या नाच गाण्याबद्दल. मला असं ऐकायला मिळालं की इथे येणारे पंडित महापंडित तुझ्या कलेत बुरड पडते. त्यांना मलाही वाटलं की आपणही जावं आणि ते बघावं. प्रत्यक्षात दर्शन तर झालेलं आहे, पण अनुभव बाकी. व्यवसाय नर्तकीच्या कोटीवर जाणे, लाखो रुपयाची उधळण करणे आणि मौज मजा करणे. हा तुमचा छंद झाला, व्यवसाय नाही काही. एका धंदेवालीने आपला धंदा सोडून येणाऱ्या ग्राहकाला धंदा विचारणे हे चांगलं नाही. अगं, येणाऱ्या ग्राहकाकडून पैसा घेऊन आपला माल देऊन आपली जबाबदारी पूर्ण करणे हे तुमच्यासारख्या धंदेवालीचं काम. आणि ही वस्तू घेऊन त्याचा उपभोग घेणे हे आमच्यासारख्या गर्भ श्रीमंताचं काम. म्हणजे याचा अर्थ खूप पैसेवाला म्हणायचं नाही का तुम्ही? नुसतं पैसेवालाच नाही पौर्णिमा देवी, तर रसिकतेच्या व्यापारात आणि शृंगाराच्या बाजारात तुझ्यासारख्या नर्तकीच्या देहावर राज करून लाखो रुपयाची उधळण करणारा अनाथाचा नाथ नागनाथ आहे मी. म्हणजे पैशाचा जास्तच नाच दिसतो नाही का? अगं, ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला तर मात असणारच. कारण या जगात पैशाशिवाय एक पाऊल सुद्धा पुढे टाकता येत नाही आणि पैशामुळे पाहिजे ते आपल्याला मिळवता येत नाही. आता तू नाही का आपलं हे सौंदर्य नटून थटून लोकांना आकर्षित करतेस. कशासाठी? तर पैशासाठी. पण तुझ्याकडे आकर्षित झालेल्या मनाचं काय, त्याचा कधी तू विचार केलायस? अगं, कित्येक जण तुझ्या रूपाला भुलून बर्बाद झाले. तुला मिळवण्यासाठी कितीतरी लोक धडपड करते आहेत आणि त्यातला मी एक आहे. म्हणायचं काही नाही. तुझं हे माझं मस्त शरीर लचकताना आणि मुरटताना बघायचं आहे मला. चल, पाहिजे तेवढे पैसे देईल, पण लावणी मात्र व्हायला. माझं तर ते कामच आहे हो. आलेल्या रसिकांचं मनोरंजन हे माझं कामच आहे. बघा.